ते त्याच्या लक्षात नव्हतं. तर लायकी हा शब्द दिवस रात्र त्याच्या डोक्यात फिरत होता. साधं जरी कोणी काय बोललं तरी लायकी हाच शब्द त्याला ऐकू यायचा. मग त्याला त्रास, दुःख, वेदना खूप होऊ लागल्या. आणि हा त्रास आणि वेदना होत असताना त्याने ज्यांची लायकी काढली आहे त्या सर्वांचे चेहरे त्याला दिसू लागले. आणि त्यातल्याच एकाने लायकी या शब्दामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं हे त्याला जाणवलं. तेव्हा तो खऱ्या अर्थाने जमिनीवर पडला आणि निर्णय घेतला की स्वतःला संपवायचं. कारण त्याला कळलं, मी खूप मोठा गुन्हा केलाय तर शिक्षा तर हवीच. आणि ज्या एकाची त्याने शब्द हत्या केली त्याची माफी मागत त्याने शेवटचा श्वास घेतला. मित्रांनो, शब्द जपून वापरा.